हॅलो. तर सकाळी पाऊस होता म्हणून माझा व्हिडिओ शूट काही झाला नाही. ठीक आहे, मी चालली आहे घरी आणि मला जायचं तर जातं ते डॉक्टरकडे, पण मला आताच उशीर झाला तर मी आता म्हटलं उद्याच जाईन ते. ठीक आहे, दात दुखतो आहे आणि ह्या शनिवारी मे बी मी बाहेर जाणार आहे, त्यामुळे नाही होऊ शकत शनिवारी. त्यामुळे मला फ्रायडेलाच करावं लागेल, उद्या नाही तर फ्रायडेला, ह्या 2 दिवसात करावं लागेल. आणि खूप काम पडलं आहे त्यामुळे बघावं लागेल काय करता येणार आहे ते. ठीक आहे, घरी जायचे. आज सकाळी मी आणले होते मसाला पराठा. सकाळी उठलो ना 7:25 झालेत, म्हणजे मी 7चा अलार्म लावला होता, पण रात्री एवढा छान पाऊस पडला, एवढी छान, म्हणजे मी खिडक्या उघडच ठेवलं होता, एवढी छान थंड हवा येत होती ती कधी कळालंच नाही, झोप उडाली ती. ठीक आहे, आणि मग मी आले, उठले, आवरलं, फटाफट आवरलं, पीठ मळून ठेवलं, आंघोळ करून घेतली, रिधानला उठवलं, दूध गरम करून दिलं आणि मग पराठे बनायला घेतले. म्हटलं भाजी करत बसली की भाजीला शिजायला वेळ जातो, प्लस चपात्या लागले, म्हटलं जाऊ दे तर डायरेक्ट पराठे करूया. पराठ्यांमध्ये म्हणजे मी चीज टाकणार होते, पण म्हटलं की लच्छा पराठा करायचा मला, तर चीज टाकून काही उपयोग नव्हता. मस्त मसाला पराठा केले होते, मी दाखवणार होते, पण माझी गजनी मेमरी. सकाळी एवढी घाई, सकाळी ज्या बायका घरातनं जॉबला निघतात ना त्यांना माहिती असतं त्यांना किती घाई करावी लागते ते, त्यामुळे पटापट घाईचं आवडलं. तरी पण रिधानला सोडायचं तर म्हटलं नाही जमणार, कारण का उशीर झाला आणि त्यातल्या त्या ट्रेन लेट होत्या. ठीक आहे, ट्रेन लेट, त्यामुळे मला कळालंच नाही की आता काय करावं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, चल सोड. पटकन आली. मला ना लेडीज स्पेशल पकडायची होती, पण ती मी जेव्हा कांजूरला पोचली ती तोपर्यंत नाहूरलाच होती. म्हटलं तर जाऊ दे, वाट बघण्यात काय अर्थ नाही. तरी पण मला ना 10:20 का 10:25 झाले ऑफिसमध्ये लॉग इन करायला. लेट मग आता लागत नाही आहे आमच्या, बिकॉज ऑफ पावसामुळे. आणि CST असं आहे की जिकडे थोडं जरी पाऊस पडला तरी पाणी भरायला सुरुवात होते. मग आज खूप सारी लोकं लेट आली, आज कितीतरी लोक 11 वाजता आली. थोडा पाऊस झाला तरी पण अजून आपला काही जलसाठा पूर्ण भरलेला नाही आहे. सो त्यामुळे काहीच प्लीज जपून पाणी वापरा. आणि संध्याकाळचं एवढं गरमही नाही होतं आता, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी जे गरम व्हायचं ते अजिबात होत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं आहे, सुकून भेटतो आहे. आता मला बॅगचा कवर घ्यायचा आहे, रिधानचे शूज घ्यायचे, ह्या 2 गोष्टी बाकी आहेत. आधी रिधानच्या बॅगलाही कवर घ्यायचा आहे, पण त्याचा रेनकोट येणार त्यामुळे काही वाटत नाही. ठीक आहे, बाकीचा व्हिडिओ संध्याकाळी. टिल द टाईम स्टे ट्यून, बाय बाय. हॅलो पीपल, तर मी आली आहे घराच्या इथे. आणि ना इथे कांजूरमार्गला ना तुम्ही जर इकडे आलात, आता मला एरियाचं नाव नाही माहिती आहे, पण सगळेजण रुनवाल म्हणतात, तर रुनवालच्या बाहेर ना एक सुचित्रा हॉटेल आहे. ठीक आहे, तिथे ना एक नवरा बायको आहेत जे लहान मुलांचे कॉर्सेट आणि टी-शर्ट विकतात. ठीक आहे, थोडेसे एक्सपेन्सिव्ह वाटतील तुम्हाला, बट माझं एक मत आहे, तुम्ही जे मॉलमधनं कपडे घेता त्यांच्यावरती तुम्ही आरामशीर 500-600 रुपये खर्च करता फक्त टी-शर्टसाठी. जर तसं न करता अशा रोड साईड वेंडर्सकडून घेतलेलं कधीही चांगलं पडेल. प्लस ते लोक तुम्हाला ओळखतात आणि जेव्हा तुम्ही दुसरा टाईम जाता तेव्हा ते तुम्हाला डिस्काउंटही देतात. सो माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही मॉलमधनं खरेदी करा, काही नाही, पण आहे ना त्याच्याबरोबर तुम्ही अशा रोड साईड वेंडरकडून पण घ्या, त्यांच्याबरोबर ओळख वाढवा, त्यांना बाकीच्यांना रेकमेंड करा, जेणेकरून त्यांचा व्यवसाय वाढेल आणि अशीच आपण एकमेकांची मदत करू. माझं असं मत आहे की तुम्ही मॉलमध्ये जाता त्याच्याबद्दल प्रश्न आहे, पण जे रोजचे कपडे आहेत ते जर तुम्ही यांच्याकडून घेतले तर यांना पण मदत होईल. हे का असं खूप मोठा ब्रँड नाही बनवत आहेत, बट ठीक आहे, एक छोटीशी मदत त्यांना म्हणून पण ही गोष्ट होऊ शकते, राईट. एवढी एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज रोड साईड वेंडरकडून घ्यायचा. मीही घेते, मी तुम्हाला म्हटलं होतं मी घेते, मला जास्त महागातले कपडे आवडत नाही. मी रोड साईडवरनं घेते, कधी रोडवरच्या दुकानांवरनंही घेते. मॉलमधनं मी खूप रेअर शॉपिंग करते आणि त्याच्यामध्ये जर एखादी गोष्ट आवडली तरच घेते, नाहीतर मी नाही घेते. ठीक आहे, हे असं नाही आहे की एवढं प्रत्येक मॉलमध्येच कपडे चांगले भेटतात असं नाही आहे. तुम्ही जर स्टेशनवरती किंवा रोड साईड जे नॉर्मल दुकानं जी पहिली पण होती मॉल व्हायच्या अगोदर, त्यांच्याकडून जरी घेतली तरी फरक पडेल. ही बॅग पण मी रोड साईड दुकानातनंच घेतली आणि खरंच ती मला 550ला पडली आहे. सो प्लीज हेल्प देम. आणि तुमच्या सगळ्यांनाही माहिती आहे मी स्वतः हँडमेड दागिने बनवते.
खरंच जे लोक असा छोटा व्यवसाय करतात त्यांना असं काही असा बंगला बिंगला बांधायचा नसतं, ठीक आहे. आमची एक आवड म्हणून आम्ही करत असतो आणि मी जे स्वतः करते त्याच्यावरूनच मी तुमच्या लोकांना हे करते. जर मी एखादी गोष्ट नाही करत तर मी कधीच ती समोरच्याला रेकमेंड पण नाही करणार, ठीक आहे. मी हँडमेड ज्वेलरी बनवते, मला माहिती आहे त्याच्यामध्ये किती टाईम लागतो, किती मार्केटिंगचा टाईम लागतो, सोशल मीडिया लागतो. त्यामुळे प्लीज लूट पीपल. तर आज मी आले ऑफिसमधून. आज वेनसडे होता, तर घरामध्ये चिकन बनवलं होतं आणि अंडी केली होती. तर माझं ऑलरेडी मी ऑलरेडी काहीतरी खाल्लं होतं, आठवत नाही मला. काल आमच्या ऑफिसमध्ये एका माणसाचा बड्डे होता, माझ्या एका कॉलिगचा, ठीक आहे. तर त्याने सगळ्यांसाठी कांदा भजी आणि गुलाबजामची ट्रीट ठेवली होती, ठीक आहे. तर मी ते खूप खदडलं, कारण का भजी खरंच खूप जास्त होते. आणि मग म्हटलं की आता एवढं खाल्लं आहे आणि वेनसडे होतं, मला माहिती होतं घरी चिकन किंवा अंडी असणार आहेत. अरे यार मच्छर पण येतात. तर मी खूप चांगली भजी खाल्ली मस्तपैकी चटणी बिटणी बरोबर. आणि काल मी डबा पण चांगला नव्हता, काल मी मसाले कालच म्हणते मी काय यार माझं डोकं ना. तर मी आज डबा पण चांगला नेला होता. मी नेलं होते मसाला पराठा आणि दही मी विकत आणलं होतं. मला दही खायला जाम आवडतं, तर दही मी विकत आणलं होतं. आणि पराठे मी काय करते, चपाती असते ना, चपाती पूर्ण लाटून घ्यायची, थोडं तेल टाकायचं, हळद मीठ मिरची तिखट किंवा घरातला गोडा मसाला तुम्हाला जे आवडतं ते टाकायचं. काही लोक ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकतात, ते न लावता ते न टाकता तुम्ही घरातले मसाले टाका, ठीक आहे. पूर्ण रोल करा, त्याच्यावरती थोडंसं तेल टाका, ते मसाला टाका आणि हाताने पूर्ण असं सगळीकडे लागेल असं भाकरीला कसं आपण पाणी लावतो तसं लावून घ्यायचं. आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मग त्याला कापायचं. अशा खूप रेगा करायच्या आणि त्या पूर्ण अशा एकत्र आल्या पाहिजे लच्छा पराठासारखं, ठीक आहे. आणि त्याला एकत्र करायचा, गोळा करायचा आणि मग लाटायचं गोल गोल, ठीक आहे. आता शेप गोल येत नाही, तुम्हाला आवडेल त्रिकोणी लाटा, चौकोनी लाटा, जो लाटायचा तो लाटा. पण ते पराठे खरंच खूप छान होतात. आणि जर कोणाला तुम्ही भाजी आणायची विसरली असाल किंवा जर आज तुमची न आवडती भाजी असेल तर त्याच्यासाठी हा एक खूप छान सोपा उपाय आहे, ठीक आहे. आणि मला तडक्यावाला दही मी जान्हवी कपूरचं बघितलं होतं, ठीक आहे. कधी कधी काही रेसिपी अशा असतात ते खूप आवडतात आणि मला ते तडक्यावाला दही मला इतकं आवडलं काय सांगू. मी ना भाताबरोबर खाते, पण ना माझा एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये. मी ना ते तडक्यावाला दही टमॅटो राईस बरोबर खाते, ठीक आहे. आणि म्हणजे ना मला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या असे म्हणजे हे नाही करत, पण टमॅटो राईस बरोबर माझी ती कारावर चटणी असते ती, आणि पापड असतो आपला साधा पापड. मी साऊथ इंडियन पापड घेत नाही, साधा पापड बस एवढं हवं असतं. आणि टमॅटो इज माय फेवरेट फ्रूट. टमॅटो फ्रूट आहे, टमॅटो व्हेजिटेबल नाही आहे, हे मी कुठेतरी ऐकलं होतं. मला नाही माहिती हे कितपत खरं आहे किंवा काय, पण मला असं माहिती आहे टमॅटो इज अ फ्रूट, ठीक आहे. तर मी टमॅटो राईस माझा जाम आवडतं. त्याच्यामध्ये मला जर टमॅटो रसम असेल तर अप्रतिम. टमॅटो रसम हा माझा एक फेवरेट आहे. त्याच्यानंतर मला आता रसममध्ये पण जास्त व्हरायटी ट्राय करायची, मी अजून केली नाही आहे. मला टमॅटोचा सार पण खूप आवडतो, मला टमॅटोची चटणी पण खूप आवडते. आणि मी माझ्या बाबांच्या इकडे असताना मी खूप सारे टमॅटो खाल्लेली आहेत, खूप 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 टमॅटो खाल्लेली आहेत मी. त्याच्यामुळे माझे मामा मला आज पण ओरडतात. ही आली होती आणि आमचं अर्ध शेत खाऊन गेली होती. म्हणजे लिटरली मी एका महिन्यात त्यांचं लाईक 4-5 कॅरेट तरी टमॅटो खाल्ली असते. आम्हाला वेळ लागलं होतं. आणि तेव्हा मी आय थिंक ना 5वीला का 6वीला होती आणि माझ्यावर माझी एक मावस बहीण पण होती. तर आम्ही कच्ची टमॅटो पिकलेले टमॅटो खा. आणि तेव्हा ना असं ऑर्गॅनिक होती, त्याच्यामुळे त्याला चव पण इतकी भारी होती ना. आत्ताच्या टमॅटोमध्ये आणि त्या टमॅटोमध्ये खूप फरक आहे, ठीक आहे. तर हे सगळं झालं माझी रेसिपीज. तर मला टमॅटोच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत, मी शेअर पण करते तुमच्याला. जेवली दुपारी ते पण पराठे पण जास्त खाल्ले, संध्याकाळी भजी पण जास्त खाल्ले. आता घरी येऊन काय भूक लागत नाही. आणि होतं शेवग्याच्या शेंगांचं कालवण आणि भात, आणि मम्मीने गावावरनं दिलेली लसणाची मिरची माझी फेवरेट. मग थोडं लिंबू कापलं, ते कालवण भात लिंबू लसणाची मिरची मस्त केलं. आणि आता सगळं काम आवरलं आहे. लादी झाली, लादीचा म्हणजे केर काढून झाला आहे, भांडी घासून झाली, ओटा साफ करून झाला आहे. आता म्हटलं बसूया जरा वेळ आणि व्हिडिओ शूट करूया, कारण का सकाळपासून मला जास्त वेळ नाही भेटला. म्हटलं व्हिडिओ शूट करून अपलोड करूया आणि मग जाऊया झोपून, ठीक आहे. सी यू, टाटा बाय बाय गाईज.